अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नरसिंहवाडीत आलं की घाबरायचं कारण नाही। ज्यांच्या छायेखाली आपण आहोत ते कोणत्याही भयापेक्षा मोठे आहे। काही वेळा अशा अनुभवातून आपल्याला सूचक संकेत मिळतात। ते खरे ठरले तरीही कृपा आणि तसेच न ठरले तरीही कृपा, कारण दोन्ही परिस्थितीत मन पुन्हा परमेश्वराकडे वळतं। कारण भय हे शेवटी मनाचंच निर्माण असतं आणि जेव्हा मनाला आधार मिळतो तेव्हा तेच भय विरघळून जातं। काही वेळा परमेश्वर आपल्याला हलकासा धक्का देतो जागं करण्यासाठी, आपण मात्र त्याला संकट समजतो। पण जरा मागे वळून पाहिलं तर कळतं की त्या अनुभवामुळेच आपण पुन्हा भक्तीकडे आलो। जीवनाच्या गडबडीत मन भरकटत राहतं आणि अशा क्षणात ते पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येतं। हा परतीचा प्रवासच खरी कृपा असते, कारण शेवटी मार्ग एकच, त्यांच्याकडे जाण्याचा। म्हणून अशा अनुभूतींना घाबरू नका, त्यांच्यात दडलेला संदेश ओळखा। कधी तो इशारा असतो, कधी स्मरण, पण दोन्ही वेळा तो आपल्याला जवळ घेत असतो। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।